सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि क्लिक करा या घंटे आयकॉनला, त्यामुळे आपल्याला मिळू शकेल लेटेस्ट अपडेट सगळ्यात पहिले। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्याला दोन फायदे होणार आहेत। पहिला फायदा हा होईल की आपण गुगल पे कसा यूज करायचं हे शिकाल, त्यामुळे तुम्ही भारतामध्ये कधीही कुठेही मनी ट्रान्सफर करू शकाल। दुसरा फायदा हा होईल की आपण गुगल पे वरून 500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पैसे तुमच्या मित्राला पाठवले तर तुम्हाला 5 रुपयापासून 1 लाखापर्यंत रिवॉर्ड मिळू शकतो। गुगल पे गुगल पेचाच एक नवीन व्हर्जन आहे। गुगलने आपल्या तेच ॲप्लिकेशनचं नाव बदलून गुगल पे केलं आहे। तर मित्रांनो, मी सूरज आपल्याला या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की गुगल पे यूज कसं करतात। तर चला सुरुवात करूया। त्या अगोदर हे आपले चॅनल आहे। इथे आपल्याला पाहायला मिळेल ट्रेडिंग न्यूज अलर्ट आणि अशी बातमी किंवा माहिती जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या फायद्याची असेल, कामाची असेल, मदतीची असेल। जर आपण या चॅनलवर पहिल्या वेळेस व्हिजिट करत असाल तर आणि आपल्याला कुठेतरी हे चॅनल आपल्या फायद्याचे आहे असं वाटत असेल तर व्हिडिओच्या खाली एक लाल बटन आहे, त्यावर सबस्क्राईब लिहिलेले आहे, त्यावर क्लिक करा। शेजारचे एक घंटी आयकॉन मिळेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे या चॅनलवर जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, रिसेंटली बोलूया आजच्या विषयावर। गुगल पे वापरण्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टी असणे आवश्यक आहे। सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याकडे बँक अकाउंट असले पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ATM कार्ड आणि डेबिट कार्ड हे पाहिजे आपल्याकडे। हे 3 गोष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण गुगल पे यूज करू शकता। तर आपण गुगल पे कसं यूज करायचं ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ। त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन गुगल पे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार। मी ते इन्स्टॉल केलेलं आहे। तर स्टेप 1 अकाउंट क्रिएशन करण्यासाठी अशी स्क्रीन येईल आपल्यासमोर। त्यानंतर एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मी इथे इंग्लिश करणार आणि नेक्स्ट करणार। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर जर आपण पहिल्या वेळेस जर यूज करत असाल त्यानंतर गुगल पे आपली परमिशन मागत आहे की तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे वापरू शकतो का, त्यासाठी इथं पण अलो करायचं आहे। त्यानंतर लोकेशन ते सुद्धा अलो करायचं आहे, आणि त्यानंतर इथं ॲटोमॅटिकली जो आपला ईमेल ID तो इथं येईल। त्यानंतर ईमेल ID चॉईस करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर एक OTP येईल आणि तो इथं ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होईल। आता यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन येतील, एक यूज युअर स्क्रीन लॉक आणि यूज गुगल पिन। तर आपण आता इथं यूज स्क्रीन लॉक यूज करणार, कंटिन्यू म्हणायचं आहे। त्यानंतर आपला स्क्रीन लॉक टाकायचं आहे। आता या ठिकाणी एक डॅशबोर्ड दाखवलं आपल्याला। तर आता या ठिकाणी आपलं गुगल पेचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे। ॲड बँक अकाउंट, तर इथं आपल्याला वरती बँक अकाउंट ॲड बँक अकाउंट असं दाखवत आहे, तर त्यावर क्लिक करायचं आहे। आणि इथं आपली जी बँक असेल ती चॉईस करायची। इथं भरपूर बँक दाखवत आहेत, तर मी इथं स्टेट बँक ऑफ इंडिया चॉईस करणार। इथं आता ॲटोमॅटिकली एक SMS सेंड होईल, व्हेरीफाय पण होईल, इथं काहीच करायची गरज नाही आपल्याला। त्यानंतर आपल्या अकाउंट दाखवाल ते चॉईस करायचं आहे। त्यानंतर इथं आता आपलं बँक अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे, सेविंग अकाउंट। तर त्यानंतर आपल्याला स्टेप 3 UPI पिन सेटअप। तर इथं आपलं जर जो UPI पिन असेल तर आपल्याकडे, तर आपण इथं एंटर UPI पिन म्हणणार, आणि जर नसेल तर डोंट नो युअर UPI पिन म्हणणार। तर मी दादा डोंट नो युअर UPI पिन म्हणणार। त्यानंतर इथं आपलं डेबिट कार्ड किंवा ATM कार्डचे लास्ट 6 डिजिट नंबर टाकायचा आहे, आणि एक्सपायरी डेट टाकायची आहे, आणि नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथं एक OTP पाठवला जाईल आणि तो ॲटोमॅटिकली डिटेक्ट होईल। ठीक आहे, या ठिकाणी OTP ॲटोमॅटिकली डिटेक्ट झालं आहे। त्यानंतर सेट UPI पिन, इथं UPI पिन सेट करायचं आहे। हा UPI पिन सगळ्यात महत्त्वाचा आहे। ह्या UPI पिनवरच सगळे आपले ट्रान्झॅक्शन होणार। इथं अकाउंट ॲडेड दाखवत आहे, आपलं अकाउंट बँक अकाउंट सक्सेसफुली ॲड झालं आहे। गुगल पे वापरण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपण कुठे भारतात कधीही कुठेही आपले डायरेक्ट बँक टू बँक पैसे ट्रान्सफर करू शकतो।
तर आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नाहीत, इथं रुपये सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला असे ऑप्शन दिसतील: मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट्स, बँक ट्रान्सफर, फोन नंबर, यू पी आय आय डी. तर आपण इथं सगळ्यात पहिले पाहणार आहोत बँक ट्रान्सफर. तर आपल्याला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे, रिएंटर अकाउंट नंबर करायचा परत, आणि जो बँकेचा IFSC कोड असेल तो IFSC कोड टाकायचा आहे, आणि रिसिपिएंट नेम टाकायचा आहे, आणि खाली कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जितकी अमाऊंट पाठवायची आहे तितकी टाईप करायची आहे, टेस्ट म्हणून पाठवायचं आहे, आणि प्रोसीड टू पे करायचं आहे. त्यानंतर आपला UPI पिन टाकायचा आहे. ठीक आहे, तर सक्सेसफुली पेमेंट झालं आहे. त्यानंतर UPI ID और QR कोड दोन ऑप्शन आहेत आपल्याला पे करण्यासाठी. तर आपण इथं UPI ID पे करू. व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला, आणि इथं ज्यावेळेस नाव येईल तर त्यावेळेस समजायचं की UPI ID बरोबर आहे, आणि ओके करायचं आहे. आणि इथं आता मी पहिले ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्यामुळे हिस्ट्री दाखवत आहे. तर ठीक आहे, इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, पेमेंट आणि रिक्वेस्ट. तर आपण इथं पे करणार, रुपीज टाकायचे आपल्याला जितकी पेड करायची ती, आणि आपण टाकणार गिफ्ट आणि सेंड करणार, प्रोसीड टू पे. परत UPI पिन टाकायचा आहे. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. याप्रमाणे तुम्ही बिल पेमेंट्स वगैरे करू शकता. इथं दाखवत आहे की लाईट बिल पे करू शकता, मोबाईल रिचार्ज करू शकता, DTH रिचार्ज करू शकता, गॅस, वॉटर, इन्शुरन्स अँड मोर. तर भरपूर कामं तुम्ही या ठिकाणून करू शकता. तर या ठिकाणी खाली आल्यावर आपल्याला अजून काही ऑप्शन दिसतील प्रमोशनमध्ये, त्यामध्ये रिवॉर्ड आणि ऑफर्स आहेत. तर आपण रिवॉर्डमध्ये इथं माझे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत पहिले, त्यामुळे ते रिवॉर्ड दाखवत आहे. त्यानंतर ऑफर्समध्ये गेल्यावर आपल्याला इथं भरपूर ऑफर्स मिळतील. भरपूर ऑफर्स आहे इथं, ₹500 और मोर. तर तिथं आपल्याला 1 लाखापर्यंत रिवॉर्ड भेटणार आहे. त्यानंतर अशा भरपूर ऑफर्स आहेत तिथं, पण यूज करू शकता. मोबाईल रिचार्ज, प्रीपेड मोबाईल रिचार्ज जर केला तर 54 ते ₹500पर्यंत रिवॉर्ड भेटू शकतो आपल्याला. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल 25 ते 750पर्यंत रिवॉर्ड भेटू शकतो. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या मित्राला इन्व्हाइट केलं तर इन्व्हाइट युअर फ्रेंड्स टू गुगल पे, तर तुम्हाला ₹1 रिवॉर्ड भेटू शकतो. तर अशा प्रकारे भरपूर ऑफर्स आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि गुगल पे यूज करू शकता. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं आहे की गुगल पे अकाउंट क्रिएट कसं करायचं आणि वापर कसा करायचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.